श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्रदेव संक्रमण करतील. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची महाशिवरात्री अत्यंत खास असणार आहे, कारण या दिवशी चंद्रदेव धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत. चंद्राच्या नक्षत्र बदलामुळे काही राशींना खूप जास्त फायदा होऊ शकतो. या राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. पंचांगाच्या मदतीने जाणून घेऊया. हिंदू धर्मात महाशिवरात्रीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी भगवान शिवाला समर्पित महाशिवरात्रीचा उत्सव 26 फेब्रुवारी 2025 रोजी साजरा केला जाईल. हिंदू धर्मासोबत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही महाशिवरात्रीचा दिवस खूप खास आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. हा महादेव आणि पार्वतीला समर्पित दिवस असतो. या दिवशी हे व्रत करणे शुभ मानले जाते, कारण या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत. चंद्रदेवाचेही संक्रमण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया, महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्र कोणत्या वेळी भ्रमण करेल, कोणत्या 3 राशीच्या लोकांच्या जीवनात त्याचा सकारात्मक प्रभाव दिसेल. महाशिवरात्रीला चंद्राचे भ्रमण कधी होणार? ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष 2025मध्ये 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाईल. त्या दिवशी चंद्रदेव देखील संक्रमण करतील. चंद्राच्या या दिवशी नक्षत्र बदलामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार 2025मध्ये 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 ते 20 वाजता चंद्र धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेले लोक भाग्यवान आणि मनमिळावू स्वभावाचे असतात. हे लोक बहुमुखी प्रतिभेने समृद्ध असतात, जे जीवनात उच्च स्थान प्राप्त करतात. याशिवाय या नक्षत्रात जन्मलेले लोक आपल्या जोडीदाराशी मनापासून मैत्री आणि संबंध ठेवतात आणि कधीही कोणाचा विश्वासघात करत नाहीत. या 3 राशीसाठी चंद्राचे संक्रमण असते शुभ. मेष राशी. अविवाहितांना खरे प्रेम मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचा महाशिवरात्री हा सण मेष राशीच्या लोकांसाठी खूप संस्मरणीय असेल. अविवाहित लोकांना 16 सोमवारचा उपवास केल्याने इच्छित फळ मिळेल, म्हणजेच त्यांना त्यांचे खरे प्रेम मिळेल. विद्यार्थ्यांना करिअरबाबत काही टेन्शन असेल तर तेही लवकर पूर्ण होऊ शकते. व्यावसायिकांना आर्थिक क्षेत्रात त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. दुकानदारांना जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल. जोडप्यामध्ये प्रेम वाढेल आणि ते एकटे वेळ घालवतील. मेषराशीच्या लोकांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पुढील महिन्यात पूर्ण होऊ शकते. यावर्षी महाशिवरात्री मेषराशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. मेषराशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होईल. करिअरशी संबंधित आनंदाची बातमी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना धनलाभ मिळू शकतो. आपल्या कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळू शकतो. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. याशिवाय धनसंपत्तीशी संबंधित अडचणी दूर होतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबात मांगलिक कार्य संपन्न होऊ शकतात. अपत्याशी संबंधित शुभवार्ता मिळू शकते. दुसरी कर्क राशी. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. या राशीच्या लोकांना यावर्षी महाशिवरात्री अत्यंत शुभ ठरणार आहे. या दिवशी कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात नफा मिळेल. नवीन योजनांवर काम करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. भविष्यात व्यवसायाचा विस्तार होईल. मार्केटिंग, आरोग्य, मीडिया, डिजिटल आणि कम्युनिकेशन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पैसे मिळतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुम्ही गेल्या वर्षी कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला आता त्यातून नफा मिळू शकतो. दाम्पत्यामध्ये परिस्थिती अनुकूल राहील. भांडण होण्याची तसेच धनलाभाचे योग जुळून येईल. याशिवाय माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर दिसून येईल. जीवनात आनंद दिसून येईल. वैवाहिक जीवनात या लोकांना भरपूर आनंद मिळेल. नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराचे आपल्याला सहकार्य लाभेल. अपत्य सुख प्राप्त होऊ शकते. शिवाची या राशीवर विशेष कृपा दिसून येईल. धनुराशी. व्यवसायाचा आपल्या विस्तार होईल. मेष आणि कर्क व्यतिरिक्त धनुराशीच्या लोकांवर चंद्र संक्रमणाचा देखील शुभ प्रभाव राहील. नोकरदार लोकांना परदेशी कंपन्यांमध्ये काम करण्याच्या ऑफर मिळू शकतात. व्यावसायिकाला नवीन करार आणि व्यवहाराचा फायदा होईल.
आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होईल. अविवाहित लोकांचे नाते भगवान शंकराच्या आशीर्वादाने ठरवले जाऊ शकते. विवाहित जोडपे देशाबाहेर सहलीसाठी जाऊ शकतात. ज्या लोकांचे वय 50पेक्षा जास्त आहे त्यांचे आरोग्य 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत चांगले राहील. धनुराशीशी संबंधित लोकांना यावर्षी महाशिवरात्री विशेष शुभ ठरणार आहे. या दिवशी करिअरमध्ये या लोकांना प्रगती दिसून येईल. नोकरी व्यवसायाशी संबंधित सर्व कामात आपल्याला यश मिळू शकते. कार्यक्षेत्रात या लोकांच्या कामाची प्रशंसा केली जाणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य आपल्याला लाभेल. आपले आरोग्य उत्तम राहील. कुटुंबात आई-वडील किंवा नातेवाईकाकडून आर्थिक सहकार्य लाभू शकते. अशा तऱ्हेने चंद्राचे संक्रमण आणि महाशिवरात्री या 3 राशींसाठी खास ठरणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.